सर्वांसाठी ज्या गोष्टीसाठी भांडण्याची गरज आहे, ज्या ठिकाणी सगळ्यात उपेक्षित माणसावर अन्याय होतो त्याच्यासाठी भांडण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडी करणार आहोत। आज त्यांचा हे जे साहेबराव कांबळे यांनी कृती केली आहे त्यांचा मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि त्यांनी ही लोकशाहीची कुटुंबानं केली आहे, काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला आहे, महाविकास आघाडीचा विश्वासघात केला आहे, या सामान्य जनतेचा या जिल्ह्याचा त्यांनी विश्वासघात केला आहे। त्यामुळे मी समस्त आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो। आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की आपण सगळेजण इथे आलो आणि आपण या ठिकाणी ह्या निषेधाची सुरुवात केली आहे। आणि केवळ आपली सुरुवात आहे, मला तर आपल्याला सगळ्यांना म्हणायचं आहे की हे गावागावामध्ये निषेध झाले पाहिजे। गावागावामध्ये माझी तालुका अध्यक्षांना विनंती आहे की तुम्ही आज सर्क्युलर काढा, जिल्ह्यातल्या आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक शाखा प्रमुखाला सांगा की त्यांनी गावात 5-25 लोक बोलवून या गोष्टीवर चर्चा केली पाहिजे। या जिल्ह्यामध्ये अरे कोण हा दुष्यंत चतुर्वेदी? अहो, जो दुष्यंत चतुर्वेदी आमदार झाला जो कधी या जिल्ह्याच्या नियोजन बैठकीमध्ये गेला नाही, जिथे येणं आमदाराचं लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे, तो जर एखाद्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जात नाही, तो जिल्ह्याच्या सुखदुःखामध्ये कधी गेला नाही, एवढंच काय तर त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा विधान परिषदेमध्ये सुद्धा या जिल्ह्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केला आहे का हे आपल्याला आता शोधावं लागेल। आणि मला तर अशी माहिती मिळाली की तो जिल्हा देश म्हणजे जिल्हा सोडा महाराष्ट्र सोडा तो 365 दिवसामध्ये 300 दिवस विदेशातच असतो। मग असे म्हणजे हे जिल्ह्याचे पालकमंत्री हे काय करतायत या जिल्ह्याचं वाटोळं? आधीच मागासलेला जिल्हा आहे, या ठिकाणी खूप काय म्हणता येईल की संवेदनेने लोकप्रतिनिधी काम करणारे हवे आहे। आणि तुम्ही म्हणजे काय पैशाचा खेळ मांडतो? म्हणजे हा केवळ पैशाचा सत्तेचा खेळ आहे, लोकशाहीचं इथल्या सामान्य माणसाचं कोणतंही घेणं घेणं या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना नाही, त्याचं भान त्यांना कोणतं नाही आहे। आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा तर विषयच सोडा, म्हणजे काय या राज्यात चाललेलं आहे, कशी लोकशाही टिकणार आहे, कसे लोक उद्या जिवंत राहणार आहेत, हाच मोठा प्रश्न हा आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे। त्याच्यामुळे हे मोठं आव्हान आहे आपल्याला। एखाद्या वेळी पक्ष टिकतो नाही टिकतो हा भाग वेगळा आहे, परंतु लोकशाही टिकली पाहिजे, इथल्या सामान्य माणसाच्या अधिकारावर त्याच्या संवैधानिक अधिकारावर गदा नाही आली पाहिजे। यासाठी येणाऱ्या काळात आपण महाविकास आघाडी म्हणून संघर्ष करू। आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय भारत।